हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण अलैंगिक प्रजनन किंवा एसेक्शुअल रिप्रोडक्शन बाबत बोलूया. अलैंगिक प्रजनन म्हणजे एका जनकापासून जन्मलेली संतती, म्हणजे यामध्ये एकच जनक किंवा एकच पालक आहे. या उलट लैंगिक प्रजनन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पालक असतात, एक नर आणि एक मादी, आणि त्यांच्यापासून संतती निर्माण होते, जसं की मानवामध्ये. पण अलैंगिक प्रजनन किंवा एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला फक्त एकाच जनकापासून संतती मिळते, आणि अनेक प्राणी, जीवाणू आणि वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन होतं. चला तर आता आपण त्याचे प्रकार पाहूया. अलैंगिक प्रजननाचे मुख्यत्वे 5 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. सध्या त्यांची नावं काय आहे एवढं आपण वाचून घेऊ, आणि या सगळ्यांबद्दल आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये नाही होऊ शकत. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये फक्त पहिल्या प्रकारावर लक्ष केंद्रित करूया, जे आहे विभाजन किंवा फिजन. आता विभाजन किंवा फिजन म्हणजे नेमकं काय? तर एक पेशी विभाजित होऊन 2 किंवा अधिक पेशींना जन्म देते, यालाच आपण विभाजन किंवा फिजन म्हणतो. यावरून आपल्याला काय समजतं? तर विभाजन झाल्यावर 2च पेशी नाही, त्यापेक्षा अधिक पेशी सुद्धा जन्माला येऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की अरे, हे तर फक्त पेशी विभाजन किंवा सेल डिव्हिजन आहे, आपण याला प्रजनन का म्हणतोय? तर विचार करा, आपल्यासारख्या बहुपेशीय सजीवांमध्ये पेशी विभाजन फक्त शरीरात अधिक पेशी तयार करतं, त्यामुळे आपल्यासाठी ते प्रजनन नाही. पण जर आपण एकपेशीय सजीवांचा विचार केला तर यांच्यामध्ये फक्त एकच पेशी असते, आणि ती जर 2 भागात विभागली गेली तर आपल्याला 2 पेशी मिळतील, म्हणजेच दुसऱ्या शब्दात प्रजनन झालं. बरोबर आहे. आणि म्हणूनच विभाजन किंवा फिजन हे एकपेशीय सजीवांसाठी प्रजननाचा प्रकार आहे, बहुपेशीय सजीवांसाठी नाही, तर फक्त एकपेशीय सजीवांसाठी. चला तर आपण हे अजून समजून घेण्यासाठी अमिबाचं उदाहरण घेऊया, जो सर्वात प्रसिद्ध एकपेशीय सजीव आहे. जेव्हा अमिबाची वाढ पूर्ण होते, म्हणजेच तो जेव्हा प्रजननासाठी तयार होतो, तेव्हा त्यात आपल्याला काही बदल होताना दिसतात. सगळ्यात प्रथम आपल्याला दिसतं की या अमिबाचं केंद्रक अशा प्रकारे लांब होऊ लागतं. त्यामध्ये DNA ची प्रत तयार व्हायला सुरुवात होते, आणि जसा जसा वेळ पुढे जातो तसं आपल्याला दिसतं की केंद्रक 2 भागांमध्ये विभागलं जाऊ लागतं. DNA ची प्रत तयार झाल्यानंतर केंद्रक 2 भागांमध्ये विभागतं, जे आपल्याला इथे दिसतं आहे. आणि याचं पुढे विभाजन होऊन हा अमिबा 2 नवीन अमिबांमध्ये विभागला जातो. म्हणजेच एका पालकापासून आपल्याला 2 नवजात पेशी मिळाल्या, त्यामुळे याला आपण अलैंगिक प्रजनन म्हणतो. आता यात काही मनोरंजक गोष्टी आहे. अलैंगिक प्रजननामध्ये आपल्याला दिसतं की संतती ही पालकासारखीच आहे, म्हणजेच ही पालकाची हुबेहूब प्रतिकृती आहे किंवा क्लोन आहे. आणि हे फक्त विभाजनामध्ये नाही, तर सगळ्याच प्रकारच्या अलैंगिक प्रजननामध्ये होतं. बरं, असं का होतं? कारण आपल्याकडे फक्त एकच पालक किंवा एकच जनक आहे, त्यामुळे फक्त याच्याच DNA ची नक्कल होते, आणि त्यामुळे इथला DNA इथल्या DNA सारखा आहे. हा सारखा DNA केव्हापर्यंत असेल? जोपर्यंत काही उत्परिवर्तन किंवा म्युटेशन होत नाही. पण लैंगिक प्रजननामध्ये DNA चं मिश्रण होतं, आणि त्यामुळे संतती पालकासारखी हुबेहूब नसते. जसं की मानवामध्ये तुम्ही किंवा मी आपल्या पालकांसारखे हुबेहूब नसतो, तर त्यांच्यातल्या DNA चं मिश्रण असतो. बरोबर. आणि विभाजन किंवा फिजन बद्दल दुसरी गोष्ट अशी आहे की हा जनक स्वतः 2 नवीन बाळांमध्ये विभागला गेला, आणि आपण यांना नवजात पेशी किंवा डॉटर सेल्स म्हणतो. समजलं? चला तर पुढे जाऊया. आता विभाजन कसं होतं या आधारावर आपण त्याचं वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करू शकतो. या अमिबाचंच उदाहरण घेऊया. या उदाहरणामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की विभाजन या अक्षावर, म्हणजे उभ्या अक्षावर झालेला आहे. बरोबर. इथे पण आपल्याला तेच दिसतं आहे, आणि हा अक्ष इथे पण आहे. बरोबर. आता विचार करा की अमिबा या अक्षावर विभागला जाऊ शकतो का? तर हो, जाऊ शकतो. हे केंद्रक
अशा प्रकारे लांबेल आणि शेवटी या दोन पेशी वेगळ्या विभाजित होतील. बरोबर. म्हणजेच अमिबाचं या अक्षावर सुद्धा विभाजन होऊ शकतं आणि अमिबा या अक्षावर सुद्धा विभागला जाऊ शकतो. हेच या अक्षासाठी पण बरोबर आहे, हो की नाही? म्हणजेच अमिबा आणि इतर काही एकपेशीय सजीव कोणत्याही अक्षावर विभागले जाऊ शकतात. यावरून आपण विभाजनाचा एक प्रकार शिकलो, ते म्हणजे अनियमित विभाजन किंवा इरेग्युलर फिजन, ज्यामध्ये ही पेशी कोणत्याही अक्षावर विभागली जाऊ शकते. पण काही इतर एकपेशीय सजीवांमध्ये आपल्याला दिसतं की विभाजन एका निश्चित अक्षावर होऊ शकतं. यासाठी आपण लॅशमेनियाचं उदाहरण बघूया. या रचनेला पाठ्यपुस्तकात चाबकासारखी रचना म्हटलेलं आहे. तर तुम्ही असा सजीव घेतला ज्याची अशी रचना आहे आणि हा देखील एक पेशी आहे. याचं सुद्धा प्रजनन विभाजन किंवा फिजनद्वारे होतं. पण इथे एक गोष्ट वेगळी आहे. याचं विभाजन फक्त याच अक्षावर होऊ शकतं, बरोबर? या अक्षावर होऊ शकत नाही. आता कारण सांगा बरं. याचा संबंध या चाबकासारख्या असलेल्या रचनेशी आहे का? याला चाबूक नाही म्हणत बरं का, याला फ्लॅजेलम म्हणतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की याचा संबंध या फ्लॅजेलमशी आहे तर तुम्ही अगदी बरोबर आहात. तर बघा, जेव्हा लॅशमेनिया विभाजित होतो तेव्हा त्याला या फ्लॅजेलमची पण प्रत तयार करावं लागेल, बरोबर? आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा विभाजन या अक्षावर होत आहे. आणि कल्पना करा की जर विभाजन या अक्षावर झालं तर मला या फ्लॅजेलमची प्रत या खालच्या भागामध्ये मिळणार नाही. आणि म्हणूनच या विशिष्ट प्रकारामध्ये विभाजन फक्त एकाच अक्षावर होऊ शकतं. आणि हाच विभाजनाचे वर्गीकरण करण्याचा दुसरा मार्ग आहे. म्हणजेच विभाजन जे कोणत्याही अक्षावर होऊ शकतं जसं अमिबामध्ये, आणि विभाजन जे एका निश्चित अक्षावर होऊ शकतं जसं की लॅशमेनियामध्ये. आता या दोन्हीमध्ये काय समानता आहे बरं? तर या दोन्हीमध्ये ही एक जनक पेशी दोन नवजात पेशींमध्ये विभाजित होत आहे, बरोबर? या उलट काही एकपेशीय सजीव असे आहे जे अधिक संख्येमध्ये विभाजित होऊ शकतात. यासाठी आपण प्लाझ्मोडियमचं उदाहरण घेऊया. जेव्हा प्लाझ्मोडियम विभाजित होण्यासाठी तयार असतो तेव्हा तुम्हाला दिसेल की तो एकाच वेळी 2 पेक्षा जास्त भागांमध्ये विभागला जाऊ शकतो. आता मी इथे फक्त उदाहरण म्हणून हे 5 भाग केलेले आहे. ते यापेक्षा जास्त पण असू शकतात. पण तो 2 पेक्षा जास्त नवजात पेशींमध्ये विभागला जातो आणि परिणामी शेवटी 2 पेक्षा अधिक नवजात पेशी मिळतात. आता याचवरून आपण विभाजनाचे अजून एक वर्गीकरण करू शकतो का? करू शकतो की. विभाजनाचा हा प्रकार ज्यामध्ये 2 नवजात पेशी तयार होत आहेत त्याला आपण द्विविभाजन किंवा बायनरी फिजन म्हणतो. आणि असा प्रकार ज्यामध्ये 2 पेक्षा अधिक नवजात पेशी तयार होत आहेत त्याला आपण बहुविभाजन किंवा मल्टिपल फिजन म्हणतो. आणि आता तुम्ही अंदाज लावू शकता की या बहुविभाजनामुळे हा जीव वेगाने पसरू शकतो. आणि खरं तर हा प्लाझ्मोडियम मलेरिया किंवा हिवतापासाठी कारणीभूत असतो. आणि आपण आता रोगांबद्दलच बोलतो आहे तर हा लॅशमेनिया काळा आजार किंवा काळा ताप किंवा काला आजार नावाच्या रोगासाठी कारणीभूत असतो. आता तुम्ही म्हणाल की मी रोगांबद्दल का बोलते आहे? तर याचं कारण असं की तुमच्या परीक्षांमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. तुम्हाला असं विचारू शकतात की मलेरिया किंवा काळा आजार कशामुळे होतो? तर त्याचं उत्तर आहे प्लाझ्मोडियम किंवा लॅशमेनियामुळे. तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात की लॅशमेनिया किंवा प्लाझ्मोडियममुळे कोणता आजार होतो? तर तुम्हाला याचं उत्तर देता यावं म्हणून आपण इथे रोगांचा उल्लेख केलेला आहे. आणि यासोबत आपण विभाजन किंवा फिजन पूर्ण करतो. आता आपण याचा छोटासा सारांश घेऊया. विभाजन किंवा फिजन हा एक पेशी विभाजनाचा प्रकार आहे आणि आपण यालाच एकपेशीय सजीवांमध्ये प्रजनन म्हणतो, कारण एकपेशीय सजीवांमध्ये पेशी विभाजित झाल्यावर आपल्याला 2 नवजात पेशी मिळतात. आणि आपण याला 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करू शकतो. द्विविभाजन किंवा बायनरी फिजन असं आहे जिथे आपल्याला 2 नवजात पेशी मिळतात. आणि बहुविभाजन किंवा मल्टिपल फिजन असं आहे जिथे आपल्याला 2 पेक्षा अधिक नवजात पेशी मिळतात. विभाजनाचे वर्गीकरण करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कोणत्या अक्षावर विभाजन होत आहे
काही प्रकारचे एकपेशीय सजीव जसं अमिबा हे कोणत्याही अक्षावर विभाजन करतात, पण काही इतर प्रकारांमध्ये जसं की लॅशमेनिया ते निश्चित अक्षावर विभाजन करतात. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.